नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना रानमाणूस परिवाराकडून आमच्या टीमकडून मनापासून शुभेच्छा। नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात साधेपणातलं समाधान घेऊन येवो। नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा सुशेगात जगण्यातला आनंद घेऊन येवो। नवीन वर्ष हा निसर्ग कसा जपावा आणि त्यातून आपलं माणूसपण आणि निसर्गाचं नातं कसं जपावं हे प्रत्येकाला कळू देत, अशीच मी ईश्वर चरणी या निसर्ग देवतेचरणी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करतोय। मित्रांनो, आपण प्रत्येकानं इयर एंडचं सेलिब्रेशन खूप धूमधडाक्यात केलं असेल। प्रत्येकाचं सेलिब्रेशनची डेफिनेशन वेगळी असेल। आम्ही निसर्गात राहणारे रानमाणसं आहोत। आम्ही ऋतूंचे बदल सेलिब्रेट करतो आणि ह्या हिवाळ्यातलं हे निसर्गाचं सेलिब्रेशन आम्ही सेलिब्रेट करत असताना या एका वाहत्या नदीसोबतचा एक अनोखा प्रवास अनुभवला। शहरातली माणसं निसर्गातल्या रानमाणसांना जेव्हा भेटतात आणि त्यांच्याकडून हा निसर्ग समजून घेता घेता इथलं जगणं सेलिब्रेट करायला लागतात ना, तेव्हा एक अनोखा समाज, एक अनोखी कम्युनिटी तयार होते। हाच कम्युनिटी लिव्हिंगचा एक्सपिरियन्स कोकणातल्या मातीच्या घरांमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आमच्या ह्या इयर एंडचं सेलिब्रेशन आम्ही न्हय ह्या थीम खाली एका इव्हेंटच्या स्वरूपात केलं। एक्सपिरियन्स बाय कम्युनिटी, बघा कोकण जगा कोकणची न्हय ही थीम काय होती ती आज मी तुम्हाला सांगणार आहे। न्हय, कोकणात वाहत्या नदीला न्हय म्हणतात। एक मुक्तवाहिनी नदी, एक जिवंत नदी, समृद्ध जीवनशैलीचं संगीत ऐकवणारी। न्हयच्या एक्सपिरियन्स बाय कम्युनिटीच्या इव्हेंटमध्ये यावेळी 20 जणांनी सहभाग घेतला होता। मांगर आणि बागायतदार अशा आमच्या कोकणातल्या मातीच्या घरांच्या लाईव्हलीहूड सेंटरला कम्युनिटी लिव्हिंगचा एक्सपिरियन्स घेत 2 दिवस कधी आणि कसे गेले कळलंच नाही। सो एक मुक्त वाहिनी नदी कशी असते, तिचे इकोसिस्टीम काय असते आणि तिला देव मानण्याची संस्कृती काय आहे हे आपण एका गावात उद्या जाऊन बघणार आहोत। पहिल्याच दिवशी सर्वांनी वाडीतील शेतकऱ्यांसोबत निसर्गात शेतीची कामं केली। मांगराच्या नैसर्गिक तळीतून पाट्याच्या पाण्याचं व्यवस्थापन शिकता आलं। एका झऱ्याच्या पाण्याला मातीच्या तळीत साठवून ते संपूर्ण बागेत फिरवलं जातं। यातून बागेंची भूजल पातळी वाढते, विहिरींचं पाणी वाढतं। अशा झऱ्यांच्या पाण्यावर गावातील लोक वांगणी भातशेतीही करतात। इकॉलॉजिकल फार्मिंग म्हणतात ना, ती हीच। खारो मुणगो, बेळो अशा कोकणातल्या पारंपरिक वाणांची शेती करणाऱ्या एका कम्युनिटीसोबत व्हॉलंटियर्सनी भात लावणी देखील केली। Thank you so much. So cute. So cute of you. आणि हे मी असं उभं राहिलो. दुपारच्या जेवणानंतर नदीच्या संगमाजवळ कांदळवनात फिरलो। कांदळवनांचं महत्त्व समजून घेतलं, कांदळवनाचं जग अनुभवलं। इथल्या मच्छीमार कम्युनिटीसोबत कनेक्ट होता आलं। इकडे बघा म्हणा, इकडे बघा सगळे। आम्हाला गिफ्ट दिलं बघा, धरून आणलं मी। काय आणलं? मोती आहे, मोती त्याच्या आतमध्ये, रात्रीच्या जेवणाची सोय मोती आतमध्ये। इथे बाटली बुडवलेली आहे, ही बघा बाटली बुडवलेली आहे। विदेशी कंपन्या आल्या आणि मांगराकडे रात्री कंदिलाच्या उजेडात गावच्या आठवणींचा सोहळा रंगला। राहायला लागली। सो हे म्हणायला गेलं तर कोणाच्या दृष्टीने हे मॉडर्नायझेशन आहे, कोणाच्या दृष्टीने हे शहरीकरण आहे, पण कुठेतरी त्या सामाजिक मूल्यांचा, त्या सगळ्या ओव्हरऑल ती जी ग्रामीण सिस्टीम होती ना, त्याचा हा एक प्रकारे ऱ्हास आहे। दुसऱ्या दिवशी वाहत्या नदीच्या खोऱ्यातील एका गावात नदीच्या अंतरंगात सर्वजण हरवून गेले। हिवाळ्यातही खळखळ वाहणारी ही नदी म्हणजे तळकोकणच्या समृद्ध जंगलातील तीर्थच जणू।
ओके. तळकोकणात सह्याद्री अधिक गर्द हिरवा घनदाट जंगलांनी व्यापलेला दिसतो. पाण्याने समृद्ध असे हे सह्याद्रीचं तळकोकण. इथे जवळच सह्याद्रीच्या माथ्यावर हनुमंतगड आहे. एक इतिहास संपन्न आणि निसर्ग संपन्न असा गड, जिथून कोकण डोळ्यात साठवून घेता आलं. दरीतून उडणारा द ग्रेट हॉर्नबिल महाधनेश सगळ्यांना दिसला. ही रात्र आम्ही एका बागायती घरात थांबलो. चारी बाजूने डोंगर, समोर बागायती आणि मध्येच हे मातीचं घर. हे घर आज माणसांनी भरून गेलेलं, पुन्हा एकदा आठवणींनी जिवंत झालेलं. थंडीच्या रात्री वाड्यात मराठी गाण्यांच्या मैफिली रंगल्या. एक कम्युनिटी म्हणून आम्ही कधी एकमेकांचे सगळे सोयरे बनलो कळलंच नाही. बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, उंटाच्या मधुर ताला. आजची रम्य सकाळ अनुभवतो आहोत कोकणातल्या एका बागायती कुळागरात. सुपारीची बाग आणि त्यात असंख्य झाडं. सकाळी सर्वांनी सुपाऱ्या गोळा केल्या आणि त्या सुपारीच्या पानात, ज्याला पौडली म्हणतात, त्यात साठवून दिल्या. जी मला त्यांच्याकडे व्हिडिओ लागे करू काय. आमच्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसोबत आमचं एक अनोखं नातं बनतं. आठवणी बनतात. खाणारे जाणारे बुडवून खायचं का? अशा प्रकारच्या ह्या इकॉलॉजिकल रिस्पॉन्सिबल टुरिझममधून, ग्रामीण पर्यटनातून आम्ही कोकणातल्या वेगवेगळ्या गावांशी जोडले गेलेलो आहेत आणि तिथल्या त्या गावातल्या मातीच्या घरांना कसं संवर्धित करता येईल, त्या प्रकारचं लाईव्हलीहूड फार्मिंग, म्हणजे आजकाल कमर्शियल फार्मिंग वाढत चालली आहे, त्याच्यासाठी रिसोर्सेस मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. एकच माणूस मोठ्या प्रमाणावरती जमिनींवरती जंगलतोड करतो, पण कुठेतरी लाईव्हलीहूड फार्मिंग करणारे जे छोटे शेतकरी आहेत त्यांना पर्यटनातून कसा उपयोग होईल याचा मी प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीची गावं, तिथली माणसं, त्यांना कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. यातून आमची एक टीम तयार झाली आहे जी प्रचंड मेहनत घेत असते. तुमच्यासमोर व्हिडिओतून दिसणारा चेहरा जरी मी असलो तरी माझ्या मागे असलेली ही माझी टीम आहे आणि ती टीम माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष राबते आहे. नवीन वर्ष असतात, नवीन आव्हानं असतात, जग बदलतंय, पण आमचा स्लो लिव्हिंग, आमचं सुशेगात जगणं मात्र तसंच राहायला हवं, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना सोशल मीडियाचाही फार उपयोग आम्हाला होतोय. चांगली जेन्युइन माणसं जोडली जातात, ती खूप जास्त आठवणी देऊन जातात. ज्यावेळेस इथे येणारी माणसं आमच्यासोबत राहतात, 2-3 दिवस आम्ही एक्सपिरियन्स शेअर करतो. कम्युनिटी लिव्हिंगमध्ये ह्या बंद जुन्या घरांमध्ये ह्या घरांना जिवंत करणारी ही माणसं असतात, ज्यांच्याबरोबर आम्ही पुन्हा कोकणातलं जगणं अनुभवतो. आम्हालाही छान वाटतं. आमच्याकडे जे पाहुणे येतात, कुठेतरी कमर्शियलायझेशनच्या पलीकडे आम्ही ह्याला जगणं सेलिब्रेट करत करत अनुभवत असतो. तुम्हालाही अशा कम्युनिटी लिव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल, कोकणात येऊन इथल्या गावातल्या माणसांसोबत, या शेवटच्या पिढीसोबत, या साध्या माणसांसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर नक्की या. रान माणसासोबत एक अनोखं कोकण बघायला एक्सपिरियन्स बाय कम्युनिटीच्या माध्यमातून बघा कोकण आणि जगा कोकण. धन्यवाद.